नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण शिक्षकांसाठी AI साथी हा कोर्स दीक्षा ॲपवर कशा पद्धतीने पूर्ण करायचा आणि प्रमाणपत्र मिळवायचं या संदर्भात हा व्हिडिओ आपण समजावून घेणार आहोत। तर पहा, प्रथम मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की हा जो कोर्स आहे तो खूप उपयुक्त आहे। म्हणजे मोफत तुम्हाला AI ट्रेनिंग या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अतिशय सुंदर असा हा कोर्स आहे आणि तो सर्व शिक्षकांनी पूर्ण करावा अशीच माझी अपेक्षा राहणार आहे। ओके, तर यासाठी प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरून दीक्षा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। दीक्षा ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा प्रोफाईल तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्याच पद्धतीने प्ले स्टोअरवरून दीक्षा कोर्स ॲपसुद्धा डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो कोर्स आहे शिक्षकांसाठी AI साथी हा पूर्ण करता येणार आहे। ओके, तर प्रथम पहा, ज्यांनी दीक्षा ॲप डाउनलोड केलेला आहे त्यांनी तिथं त्या ठिकाणी तुमचं प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायचं आहे। या संदर्भात डिटेल अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत आणि कोर्स पूर्ण करणार आहोत आणि आपण AI साथी हा कोर्स आपल्या अध्यापनात कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेणार आहोत ते सुद्धा पाहणार आहोत। ओके, चला तर मग सुरू करूयात। प्रथम आपण प्ले स्टोअरवरून दीक्षा ॲप डाउनलोड करून घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी प्ले स्टोअरवर अशा प्रकारचं आयकॉन असणार आहे। असे आयकॉन असलेले ॲप तुम्हाला प्रथम डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, ॲप डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। जेव्हा तुम्ही ॲप ओपन कराल तेव्हा वेलकम टू दीक्षा, आणि जेव्हा ॲप ओपन होईल तेव्हा तुम्हाला प्रथम तिथं लॉग इन होणं गरजेचं आहे। इथं तुम्हाला सब्जेक्ट म्हणजेच माध्यम निवडायचं आहे। तुम्हाला इंग्रजी माध्यमातून हवं असेल तर इंग्रजी माध्यम तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर पहा, इथं न्यू युजर आणि जर तुम्ही यापूर्वीच डाउनलोड केला असेल किंवा लॉग इन झाला असेल तर दोन्ही ऑप्शन आहेत। न्यू असेल तर नवीन करा आणि जर यापूर्वी घेतला असेल तर खालचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। मी यापूर्वीच दीक्षावर लॉग इन होते त्यामुळं मी 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्ही ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर पासवर्ड घालूनसुद्धा लॉग इन होऊ शकता। पासवर्ड जर विसरला असेल तर तुम्ही फॉरगट पासवर्डसुद्धा करू शकता। ओके, पण जर तुम्हाला या तिन्हीपैकी कोणतंच आठवत नसेल, सरळ तुम्ही साइन इन विथ गुगलसुद्धा करू शकता। कारण यापूर्वी तुम्ही लॉग इन होताना तिथं तुमचा गुगल किंवा ईमेल अकाउंट दिलेला असतो, गुगल अकाउंट असतो तिथं, परंतु त्याच ईमेलवर हे दीक्षा ॲप ओपन होणार आहे ज्या ईमेलवर तुम्ही यापूर्वी लॉग इन झालेला होतात। आता मी साइन इन विथ गुगल केलेला आहे त्यामुळं माझं या ठिकाणी जो दीक्षा ॲप आहे तो ओपन होत आहे। ओपन झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचं प्रोफाईल जे आहे ते प्रोफाईल तुम्हाला अपडेट करून सेव्ह करणं गरजेचं असतं। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर असा इंटरफेस जेव्हा ओपन झालेला असेल तेव्हा या इंटरफेसच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक सर्कल दिसतं। तिथं आता माझं नाव करुण आहे म्हणून त्या सर्कलमध्ये के दिसत आहे पहा, तर त्या सर्कलवर म्हणजेच प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रोफाईल अपडेट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमचे जे पर्सनल डिटेल्स आहेत ते पर्सनल डिटेल्स पहा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ हे आधी चेक करून घ्या। त्यानंतर तुमचा ॲकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा रोल कोणता आहे तो तुम्हाला साईडच्या त्रिकोणावर क्लिक करून टीचर, स्टुडंट, हेड टीचर किंवा पॅरेंट अशा पद्धतीने करून खाली सबमिट बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब रोल या पद्धतीने तुम्हाला सर्व तुमचे काही रोल आहेत किंवा भूमिका आहे तुमची ती सिलेक्ट करून प्रत्येक सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं। ओके, या अशा पद्धतीने खालचे सर्व जे
ऑप्शन आहेत ते तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर तुमचं माध्यम मराठी असेल तर मराठी तुम्हाला निवडायचं आहे आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं जे प्रोफाईल आहे ते 100% अपडेट झालं. बघा, युअर प्रोफाईल हॅज बीन सक्सेसफुली अपडेटेड आल्यानंतरच तुम्हाला AI शिक्षण साथी किंवा शिक्षकांसाठी AI साथी हा कोर्स तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. ओके, दीक्षा ॲप डाउनलोड केलेला आहे, प्रोफाईल अपडेट केलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्या दीक्षा ॲपवर तुम्हाला 2 आयकॉन दिसतात. डाव्या बाजूला होम आणि उजव्या बाजूला कोर्स दिसतं बघा, रंगीत हिरव्या मल्टी कलर्समध्ये दिसल्यासारखं. त्या कोर्सेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या कोर्सेसवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला दीक्षा कोर्स ॲप साठी डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जाईल. तेव्हा तुम्हाला इन्स्टॉल दीक्षा कोर्सेस यावर क्लिक करायचं आहे. मग प्ले स्टोअरवरून आपोआप तुम्हाला ते आयकॉन दिसेल आणि तिथं जाऊन तुम्ही दीक्षा कोर्स ॲप हे डाउनलोड करू शकता. ओके, यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही दीक्षा ॲप ओपन कराल, ओके, तर त्याच्या खालच्या बाजूला कोर्सेस या बटनावर क्लिक केलं की नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला तिथं विचारण्यात येईल की शिक्षकांसाठी AI साथी आणि त्याच्या खाली एनरोल असं लिहिलेलं आहे. एनरोलला क्लिक केलं की तुम्ही त्या कोर्समध्ये एंट्री कराल. या ठिकाणी मी कोर्स सुरू केलेला आहे, त्यामुळे जेव्हा मी या कोर्सला क्लिक करेल तेव्हा डायरेक्ट कोर्स माझा ओपन होईल. पहा, तर मी ऑलरेडी या ठिकाणी एनरोल केलेला आहे, कोर्स सुरू केलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी कोर्स ओपन झालेला दिसत आहे. आणि तुम्ही सुरुवातीला करत असताना तुम्हाला वर येईल शिक्षकांसाठी AI साथी म्हणून आणि त्याच्या खाली तुम्हाला एनरोल असं लिहिलेलं असेल. त्या एनरोलवर क्लिक करा आणि AIचा हा कोर्स तुम्ही पूर्ण करा. अतिशय सुंदर, अतिशय उपयुक्त असा कोर्स आहे, तो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. ओके, कोर्सचं नावच आहे AI साथी कोर्स. तर या ठिकाणी तुम्ही टप्प्याटप्प्याने हा कोर्स पूर्ण करू शकता. आता माय लर्निंगवर मी क्लिक केलं तर इथं अशा पद्धतीने टप्पे दिसतात आणि त्या टप्प्यानुसार तुम्ही परिचयला क्लिक केलात आता तर अशा पद्धतीने त्या परिचयमध्ये अनेक व्हिडिओ येतील आणि त्या व्हिडिओची सुरुवातच इतकी सुंदर झाली आहे. तुम्हाला हा कोर्स आवडणार म्हणजे आवडणार, तुम्ही स्किपच करणार नाही अजिबात. असा सुंदर हा कोर्स आहे आणि ते सगळं झाल्यानंतर मूल्यांकन, व्हिडिओ निर्मितीसुद्धा आहे आणि मग अंतिम मूल्यांकन आणि प्रमाणपत्र असं एकूण या कोर्स संदर्भात आहे. तर हा कोर्स तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, प्रमाणपत्र मिळवायचं आहे आणि तुम्हाला अपडेट व्हायचं आहे. ओके.